लक्ष्मण हाके तोडपाणी बहाद्दर असून त्यांनी जाणीवपूर्वक ओबीसी उमेदवार उभे केले आणि नंतर दबाव निर्माण करून त्यांना माघार घ्यायला लावली असा आरोप मिटकर यांनी केलेला आहे। मराठवाड्यात आमचे 10-12 उमेदवार दिलेले होते, आमचा माहितीला पाठिंबा होता, मिटकर यांनी माहिती घेऊन बोलावं असं मात्र लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय। मी अनेक दिवसांपासून सांगतोय, हाके हा तोडपाणी बहाद्दर आहे, ओबीसीचा तो स्वयंघोषित नेता आहे। त्याला उगाच मी झाकणझुल्या हा शब्द वापरला नाही। तो फार कमी बावलटांना मी तो वापरत असतो, त्यातला हा एक बावलट आहे। यांनी मागील 2024च्या ज्या विधानसभा निवडणुका पार पडल्या यामध्ये यांनी जाणीवपूर्वक ओबीसी समाजाचे काही कॅन्डिडेट उभे केले होते आणि नंतर प्रेशर गट तयार करून, एक दबाव गट तयार करून मग काही लोकांना त्यांनी विड्रॉल करायला लावला। अमोल मिटकरी हा पुरता बावचळलाय, त्याला कळण झालंय काय करावं। आम्ही विधानसभा निवडणुकीच्या वेळी आमचे एक 10-12 उमेदवार मराठवाड्यामध्ये होते आणि हे 10-12 उमेदवार सोडून आम्ही बाकीच्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता। या अमोल मिटकरीला एक माझा सवाल आहे की महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देणं, महायुतीला मतदान करा म्हणून सांगणं, ओबीसी महायुतीच्या बाजूला उभे राहतील म्हणून सांगणं, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणं आणि पुन्हा त्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळात या अमोल मिटकरीचा आका अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, ह्या अमोल मिटकरीचं डोकं ठिकाणावर आहे का? म्हणजे बाय डिफॉल्ट आम्ही दादांना सुद्धा उपमुख्यमंत्री केलंय। मग आता ह्या अमोल मिटकरीचा देवेंद्र फडणवीस साहेबांना विरोध आहे, भाजपला विरोध आहे, अजितदादांना विरोध आहे का उपमुख्यमंत्री पदाला विरोध आहे?